नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोलकढी। घरगुती पद्धतीने ही बनवलेली सोलकढी पचनाला अतिशय उत्तम, पित्तनाशक तसेच शरीराला थंडावा देणारी असते। तर चला मग करूया सोलकढी। यासाठी एका पातेलीमध्ये मी 2 चमचे आगळ घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलंय। कोकमचा हा आगळ नसेल तर आमसूला तुम्ही पाण्यात भिजवून घेऊ शकता। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी खोबरं, 1 मिरचीचा तुकडा, जरासं आलं, 2 लसणीच्या पाकळ्या आपण पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायची आणि यानंतर जे नारळाचं दूध होणार आहे ते आपल्याला अशा प्रकारे गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे। आता जो आपण गाळल्यानंतर खोबऱ्याचा चोथा राहतो तो परत एकदा आपण मिक्सरमध्ये पाणी घालून फिरवून घ्यायचा आहे आणि त्याचाही रस काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण 2 वेळा खोबऱ्याचा रस काढून घेणार आहोत आणि हा रस आपण आता आगळमध्ये व्यवस्थित गाळून घेऊया। हे बघा, नारळाचं दूध आगळमध्ये घातल्यानंतर एकदम मस्तपैकी गुलाबी कलर आलेला आहे। यामध्ये मी कोणत्याही फूड कलरचा किंवा बीटाचा वापर केलेला नाहीये। हा आमसुराचा किंवा आगळाचा नैसर्गिक गुलाबी कलर आहे जो या सोलकढीला आलेला आहे। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। 5 ते 10 मिनिटं सोलकढी आपण तशीच राहू द्यायची आहे, म्हणजे त्याची चव सुद्धा वाढते। आणि 5-10 मिनिटानंतर आपण ही आता एका ग्लासमध्ये काढून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त गुलाबी कलर आलेला आहे। तुम्हाला जर थंड सोलकढी आवडत असेल तर तुम्ही ही सोलकढी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। तर तयार आहे साध्या सोप्या पद्धतीची आपली घरगुती प्रकारची सोलकढी। तर अशा पद्धतीने तुम्ही सोलकढी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।